नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिवमध्ये पंचायत समितीच्या आवारात आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की रेश्मा साळुंखे, महादेव का नावाचं ना, रेश्मा महादेव साळुंखे या राजुरी गावात राहतात आणि हे घरकाम करणाऱ्या महिला, गरिबाच्या महिला, गोंधळी समाजाचे यांचे पती आहेत, गोंधळी कुटुंब आहे आणि हे उपजीविका भागवण्यासाठी गावोगाव आपले हे संबळ वगैरे घेऊन मागण्याचं काम करतात आणि मागून खातात। हे गरीब माणसं आहेत आणि या गरीब माणसांना गावातल्या त्यांच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण केली। याचं कारण असं आहे की ओलानीवर धुणं वाळवत असताना इथं का धुणं तू टाकलंस म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी एका लहान मुलीला विचारलं आणि तिनं काका मी लवकरात लवकर हे धुणं बाजूला काढते असं सांगितल्यानंतर दुसरे दोघं तिघं येऊन तिला बेदम मारहाण करतात आणि पुढे प्रकार जो काय होतो ते आपण त्यांच्याकडून ऐकणार आहेत। त्या मुलीच्या आईला बेदम मारहाण केलेलं आहे आणि नेमकं याची तक्रार बेंबळी पोलीस स्टेशनला 26/9/2025ला दाखल झालेली आहे। पण फरारी मात्र अजून आरोपी हजर केलेले नाहीत, त्यांना ताब्यात घेतले नाही, त्यांना अटक केलं नाही आणि यामुळे या रेश्मा महादेव साळुंखेच्या जीवितास धोका आहे। कारण यांना एवढं बेदम मारले की त्यांना उठता बसतासुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे। 26/9/2025ला FIR फाटला आहे पण अद्याप गुन्हेगार ताब्यात नाहीत। आपण त्यांना विचारूया। आपल्यासोबत आहेत रेश्मा महादेव साळुंखे, राहणार राजुरी। काय कंडिशन काय झाली, कशा पद्धतीने भांडण झालं आणि कशा प्रकारे मारहाण झाली आपण विचारूया। काय नेमकं रेश्माबाई? सर, मी नदीला धुणं धुवीत असताना माझी मुलगी एक ब्लँकेट त्या खंडोबाच्या कंपाऊंडवर टाकत असताना त्या मुलीला इथं टाकू नको म्हणून ही खंडू बिशे येणं शिवीगाळ केला आणि 2 मुलं बोलविला, सोमनाथ बबलू बिशे, वैभव विष्णू बिशे, ही दोघं आलेत। एकटी मुलगी माझी असताना घरात मी नदीवर धुणं धुवीत असताना तिला छेडखानी केले आणि पॅन्टीचे चैन वगैरे काढलेत आणि परत तिला इकडं तिकडं कुठं पण छातीला इकडं तिकडं हात लावत असताना मुलगी माझी चिरकत माझ्याकडे पळत आली नदीला की मम्मी मला फार छेडखानी करायले, तू एकटी इथं बसलीस का? ती रडत असताना मी तिथून पळत आले, का बाबा खंडू तुम्ही असं करायला लागलात म्हणून। ही लोक माझ्यावर असे आलेत, काठी कुऱ्हाडी घेऊन आलेत, दगड फेक केलेत। मी मदत मागायला गेले, सरपंच व पोलीस पाटलाकड यांना आणून दाखविले की माझ्यावर खूप त्रास करायला लागलेत माझा पती नसताना। ही लोकांना मला साथ दिली नाही, त्यांची साथ दिलेत आणि माझ्या विरुद्ध अख्ख्या गावाची साथ घेऊन मला त्यांनी जिवंत मारायची धमकी देतात। मी फार अशी दूध आणायला गेले तरी पण ती म्हणतात की तुझ्या आईला मादी लागत नाहीये, तरी पण मी गपचूप येते। दळण पण आणायला मी गेले नाही, आज 4 दिवस झालं चूल पण बंद आहे। छोटे छोटे बाळ घेऊन ही कुटुंब घेऊन मी उपाशी तापाशी काय तर आणून खाते आणि गपचूप बसते। ही लोक मला फार त्रास करतात, मला न्याय पाहिजे। मी असा काय गुन्हा केला ह्या राजुरे गावात, मी कशी वागले, इतर आहे का बितर आहे, ही मला न्याय पाहिजे सर। तर तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्हाला मारहाण झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले, जे दिवशी घट बसायचे त्याच्या आदल्या दिवशीच मला मारहाण केली, धक्काबुक्की केली सर। त्यावेळेस मी दुसऱ्या दिवशीच घट अशीच बसवायला घेतले वावरी वगैरे। हे लोकांना मला गट पण बसू दिले नाहीत। मी 2 महिन्यापूर्वी दसरा काढत असताना सध्या मी गट बसविले नाहीत। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गट बसले, फक्त असा माझा घर आहे की गट न बसल्याला। पण मी अशीच पोलीस स्टेशनला गेले तर मला पोलीस लोकांना लिहून घेतलं, सांगितलं की आम्ही त्याला सांगतो शिकवितो बाबा की जाऊ नका, मारू नका। मला सांगितल्यानंतर मी 8 वाजता शेवटच्या गाडीनं माझ्या गावी गेले, पावसात भिजत। छोटा एक मुलगा होता माझ्यासोबत, त्या बाळाला घेऊन गेल्याचे लोक आलेत आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्याला जातीस का, तू कशी या गावात राहतीस, आम्ही तीच बघणार आहोत म्हणून शिवी गाळ ही ती करायला लागले। सरपंचाचं नाव काय? सरपंचाचं नाव आहे
पप्पू गळकटे. पप्पू गळपटे यांनी काय गळकटे. केलं? गळकटे हा. यांनी काय तुम्हाला साथ केली का? मी यांच्याकडे एकदा सोडून 4 बाऱ्या गेले, पर ह्यांनी मला म्हणलेत आम्ही त्यांना सांगताव तुम्ही तुमच्या घरात शांत बसा. मग मी यांच्यावर विश्वास टाकला सर. मी परत नंतर पोलीस पाटलाकडे गेले, त्यांनी फोटो काढून नेले, आम्ही सांगताव म्हणले, तरी पण मी गप्पच बसले सर. मग पोलीस पाटलानं सांगितल्यानंतर त्या माणसाला काय झालं पुढं? पुढं काहीच झालं नाही. ह्यांनी जास्तच माझं बरं, किती अत्याचार. माणसावानी तुम्हाला मारले? नाव काय काय लिहिले तुम्ही? माणसं 26 तारखे दिवशी मारणारे फक्त काठीनं मारणारे 3 माणसं आणि त्यांच्या तिघाचे 3 पत्न्या होत्या. याच्यात 6-7 माणसं आहेत. 7 तर 7 माणसं आहेत. तर 7 हा मात्रिक त्रास जेव्हा 21 तारखेपासनं गट बसलेत 22ला आणि 21 तारखेपासनं त्यांनी जी मात्रिक त्रास दिला साहेब मला, तर खूप मात्रिक म्हणजे मला छेडखानी, आई बहिणीवर शिव्या, घराच्या बाहेर आणलं, मुलीला चैन दाखविली, पॅन्ट काढली, कुठं कुठं हात लावले, तरी पण मी गप्पच होते. का? माझे मिस्टर घरी नव्हते, ती खेड्याला गेलेले होते. मुलीची छेडछाड काढणारे कलम याच्यात दिसत नाही. ते लावले नाहीत. मी यांना सांगत होते साहेबांना. मुलीचं वय किती आहे? मुलीचं वय आता 15वा लागला साहेब. बर 15वा लागला. माझ्या मुलीला छेडखान करते ती आणि माझ्या मुलीला वडावडी केले. मी पोलीस स्टेशनला एकदा सोडून 2-3 बारी गेले आणि त्याच्यानंतर मी SP ऑफिसला सध्या विषाची बाटली घेऊन गेले. तिथले पोलीस महिला मला म्हणलेत की तुम्ही अशी औषधं पिऊन आत्महत्या करू नका, तुम्ही कायद्यानं न्याय मागा, असं म्हणून. आता काय तुमची अपेक्षा आहे मला सांगा बेंबळी पोलीस स्टेशन कडून? आता मला अपेक्षा एकच आहे की मारणारे ही सगळे अटक का झाले नाहीत. माझ्या मुलीवर असे कुठं इतर बितर हात लावणारे, ही माझ्या मुलीला अजूक बाळ असताना ती अज्ञान नाही अजूक एवढी सुज्ञान नाही. सुज्ञान नाही सर. माझी मुलगी आणखीन अज्ञान आहे. हा अज्ञानच आहे. ही असं का केले त्या मुलांना? बबलू आणि वैभव ही इतके फार माजलेले मुलं आहेत साहेब की मी सांगू शकत नाही. आता मुलीची छेडछाड करणारी जी पोरं आहेत हा. ते किती जण अटक व्हावे? 2 जण. ही 2 जण वैभव विष्णू बिशे. मुलीची छेड काढणारी 2 जण. 2 जण आणि बाकीच्या मारहाण केलेले ह्याच्यात 7 जण आहेत. 7 जण आहेत. त्याच्यामधलं एक पुण्याला राहतंय. 3 होता. त्याचं कसं काय नाव घेतलं मग? तेच अगोदर त्याच्यावरच धिंगाणा केला. धिंगाणा केला. मारामारीच्या अगोदर त्यानं धिंगाणा केला. मारताना 3 माणसं होते. मारताना काट्या घेऊन खंडू बिशे आणि मारू बिशे आणि विष्णू बिशे ह्या तिघांनी मारहाण आम्ही दोघांवर केली. बाया त्यांनी फरार केल्या आणि भांडणाचं कारण, विशेष भांडणाचं कारण हे अजय जी आहे ह्याच्यासोबतच पहिले भांडण असाच झाला होता. त्यानं मला फार एक रतन म्हणायचं दुकान विंगळ्याचा रतन विंगळे म्हणून आहे, त्या दुकानासमोर मला घाण विचित्र शिवी दिली होती. त्यानं इतकी विचित्र दिली होती, ती मारहाण झाली होती त्यावेळेस अशीच धक्काबुक्की. त्याच भांडणाच्या कारणावरून ह्यांनी मला ही परत भांडण असा विचित्र केला की असं मी सांगू शकत नाही. इतका मार दिला ह्यांनी मला. मी अशी चक्कर येऊन मारुतीच्या समोर पडले होते. अख्खा गाव माझा तमाशा बघत होता, पण एकही वीर नव्हता असा की राहू द्या तुम्ही महिलाला मारू नका असं म्हणणारा. आता तुम्हाला गावातून न्याय मिळेल असं वाटतंय का? गावातून न्याय मिळेल असा तर वाटत नाही मला. कारण का की माझा स्वभाव साहेब फक्त कडक आहे. कडक का आहे की मी कडेला राहते, माझा नवरा बेवडा आहे. मी त्यावेळेस तरुणपणी एकटी होते. मी कडक स्वभाव मी त्याच्यामुळेच ठेवला आणि नेहमी मर्जुस्तरपणा असाच कडक स्वभाव ठेवीन मी. बरं आता तुम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आलात? हा, मला न्याय मिळाला नाही साहेब. मला फक्त न्याय की माझ्या मुलीला इतर बितर कुठं पण असल्या हात लावणाऱ्या मुलांना आतापर्यंत का अटक झाली नाही. त्याचे नाव काय त्या 2 पोराचे? ते 2 पोरांचे नाव आहेत वैभव विष्णू बिशे आणि बबलू सोमनाथ बिशे. तर हे आहेत रेश्मा महादेव साळुंके, राहणार राजुरी, तालुका जिल्हा धाराशिव. या महिलेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे. यांना जीव मारण्याच्या धमक्याही देतात. माणसं आहेत खंडू रंगनाथ भिशे, अजय खंडू भिशे, मार्तंड रंगनाथ भिशे, विष्णू भिशे, वैभव विष्णू भिशे, सोमनाथ मुकुंद भिशे, बबलू सोमनाथ भिशे आणि मुलीची छेड काढणारे, चेन काढून अश्लील चाळे करणारे 2 व्यक्ती आहेत. त्या व्यक्तीचं नाव काय म्हणलं? बबलू सोमनाथ बिशे. बबलू सोमनाथ बिशे आणि दुसरा
वैभव विष्णू भिसे, ही वैभव विष्णू भिसे आणि बबलू सोमनाथ भिसे याने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केलेले आहेत. चैन काढून वितर घटक त्या मुलीला दाखवण्याचा प्रयत्न केला, तिला मारण्याचा प्रयत्न केला, तिची छेडछाड केली, तिच्या अंगावरचे कपडेसुद्धा फाडले. अशा पद्धतीची आईची तक्रार आहे आणि या तक्रारीनुसार नियमाप्रमाणे गुन्हा नोंद होणं गरजेचं होतं. 354चा माझ्या अंदाजाप्रमाणे जी काही नियमात असेल ते गुन्हा नोंद व्हावा अल्पवयीन मुलीचा. आणि फोस्को नावाचा कायदा आहे, तेही बसत असलं तर तेही बसवावा. पण अशा गुंडवृत्तीच्या मुलांना ताब्यात घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. हे कारवाई न झाल्यास भावी काळात वेगळे प्रकार घडले गेले, मुलीची छेडछाड काढून वेगळा प्रकार घडला तर ह्याचा जबाबदार पोलीस डिपार्टमेंट राहील अशी परिस्थिती आहे. म्हणून पोलीस खात्याने तात्काळ संबंधित माणसांना ताब्यात घेऊन मुलीची छेड काढणाऱ्या दोन्हीही गुन्हेगाराला योग्य ती कारवाई करून त्याला ताब्यात घ्यावे. आणि या महिलेचा रेश्मा महादेव भिसे, रेश्मा महादेव साळुंखे आणि हे महादेव साळुंखे या दोघांनासुद्धा न्याय मिळावा. यांना तिघा चौघांनी म्हणजे 7 आरोपी आहेत. यांनी 7 आरोपीचे नावं आहेत. ज्यांनी ज्यांनी मारले त्याला योग्य ती शासन व्हावं आणि या गोरगरीब जनतेला न्याय मिळावा. यांच्या जीवाचं संरक्षण व्हावं. पोलीस खात्याने यांची काळजी करावी. कारण यांना भीती आहे की आता चॅनलला बातमी दिली, पोलीस स्टेशनला तक्रार का दिली म्हणून आम्हाला जीव मारतील अशी. आता येणारच त्यांनी ही बातमी कळल्यानंतर ही सगळेजण येणार आणि परत मारणार आणि ही होणारच. तर पोलीस खात्यानं तात्काळ राजुरीमध्ये जाऊन संबंधित गुन्हेगाराला ताब्यात घ्यावं आणि गोरगरिबाला संरक्षण द्यावं, यांना न्याय द्यावा अशीच आता रेश्मा महादेव साळुंखे यांची मागणी आहे. तर बघूया पोलीस खातं किती सतर्क राहणार आहे, संबंधित गुन्हेगारावर कशा पद्धतीनं कारवाई करणार आहे, त्यांना ताब्यात घेणार आहे आणि या गोरगरिबाला कशा पद्धतीनं संरक्षण देणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.